नमस्कार मित्रांनो, आपण बँकिंगच्या परीक्षांसाठी सिरीज सुरू केली होती आणि मागचे काही लेक्चर टाइम अँड वर्क त्याचे 4 पार्ट आपण तयार केले होते आणि त्याच सिरीजला आपल्याला कंटिन्यू करणे आहे. जर तुम्ही बँकिंगची तयारी करत असाल तर ती तयारी आता आमच्यासोबत करा. तुम्हाला रोज एक लेक्चर मिळेल आणि महत्त्वाचे लेक्चर्स मिळतील आणि या सेशनमध्ये मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आले, दॅट इज कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट मागचे 4 सेशन आपण टाइम अँड वर्कचे महत्त्वाचे प्रश्न बघितले. यामध्ये कंपाऊंड इंटरेस्टचा पार्ट 1 आपल्याला बघणे आहे. पार्ट 1 असे 4 पार्ट याचे पण तयार करूया. लक्षात घ्या की कंपाऊंड इंटरेस्ट हा तुमच्या या बँकिंग परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचा टार्गेट असेल बँकिंग एसएससी रेल्वे, तर आपण हा जो सेशन तयार करतोय हा सर्व परीक्षांसाठी तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. राईट, यावरचे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला 10 प्रश्न या सेशनमध्ये बघणे आहेत. तर सेशन मिस करू नका, कारण खूप महत्त्वाचं सेशन होणार आहे. तर येऊया आपण एकेका क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 1 काय बोलतोय, व्हॉट इज द कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट इज द कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ an amount of rupees 10,000 at 8% compound interest per annum for 2 years. 2 वर्षासाठी कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे 8% पर annum. आणि टू टर्मसाठी काय बोलतोय आपला फंडा. टू टर्मसाठी शॉर्टकट की रेट ऑफ इंटरेस्टचा स्क्वेअर करूया 8चा स्क्वेअर दॅट इज 64. रेट ऑफ इंटरेस्टची ट्वाईस करूया 8ची ट्वाईस दॅट इज 16 आणि त्याला 2 शून्य जोडूया. यांची करूया ॲडिशन 1664 अँड मल्टिपल बाय प्रिन्सिपल अमाऊंट जी असेल त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन करूया दॅट इज 10,000. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 4 0 तर इथे जुळत आहेत. 1ने याला मल्टिप्लिकेशन केलं दॅट इज 4661. आणि फायनली लास्ट फंडा काय की 2 टर्मसाठी आहे. तर 2ची ट्वाईस 4 अंकाच्या पूर्वी तुम्हाला डेसिमल पॉईंट ड्रॉप करणे आहे. 1 2 3 4 तो येईल इथे. तर तुमचा आन्सर असायला पाहिजे 1664. मिळतंय का ऑप्शनमध्ये. यस मिळतंय. तुम्हाला या वेळी कंपाऊंड इंटरेस्ट काढता आला पाहिजे. 7-8 वेगवेगळ्या पद्धती आहेत. खूप साऱ्या वेगळ्या पद्धतीने स्टुडंट्स काढतात, त्याला वेळ लागतो किंवा चुकण्याच्या शक्यता तयार होतात. गो विथ शॉर्टकट मेथड हा तर 2 टर्मसाठी होती, जिथे स्क्वेअर मेथड आपण वापरली. कधी कधी 3 टर्मसाठी असेल, कधी कधी 4 टर्मसाठी असेल, तर त्यांना सुद्धा आपल्याला या शॉर्टकट वेने काढता येईल. तर क्वेश्चन नंबर 1 सॉर्ट आउट केला आपण. त्याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 असायला पाहिजे 1664. चला सेकंड क्वेश्चन लिहूया. सेकंड क्वेश्चन, the compound interest on an amount of rupees 20,000 at 10% per annum for 3 years. आता हा क्वेश्चन जो आहे 3 वर्षासाठी तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट काढायला सांगतोय. 3 वर्षासाठी. आणि रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलाय तुम्हाला. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 10%. 3 टर्मसाठी काढणे मीन्स क्यूब मेथड. तर 10चा क्यूब दॅट इज 1000. फर्स्ट स्टेप नंबर 2 10चा स्क्वेअर रेट ऑफ इंटरेस्टचा स्क्वेअर आणि त्याची थ्राईस. 10चा स्क्वेअर दॅट इज 100ची थ्राईस 300 आणि त्याला जोडूया 2 0. स्टेप नंबर 3 रेट ऑफ इंटरेस्टची तिप्पट मीन्स थ्राईस. 10ची थ्राईस दॅट इज 30 आणि त्याला जोडूया 1 2 3 4 0. यांची करूया ॲडिशन 3 3 1 000 अँड फायनली मल्टिप्लिकेशन बाय प्रिन्सिपल दिला आहे 20,000. आधी तर 0 0 सॉर्ट आउट करूया. बघा वर 3 शून्य आहेत आणि खाली 4 शून्य आहेत. 3 आणि 4 7 शून्य बाजूला काढून घेऊया आपण. 1 2 3 4 5 6 7 7 शून्य बाजूला काढून घेऊ. मीन्स 331चा गुणाकार 2 सोबत करणे आहे. तर करूया 2 1 जा 2 2 3 जा 6 आणि 6. आणि फायनली लास्ट काय बोलते 3 टर्मसाठी की 3 2 जा 6 म्हणजे 6 अंकांच्या पूर्वी तुम्हाला डेसिमल पॉईंट ड्रॉप करणे. 6 अंकाच्या पूर्वी शेवटून 1 2 3 4 5 6 तो डेसिमल पॉईंट येईल इथे आणि इथे डेसिमल पॉईंट येईल. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 6620. मीन्स ऑप्शन नंबर सी हे आन्सर असेल की 3 टर्मसाठी म्हणजे 3 वर्षासाठी 20,000 रुपयाचे 10% वार्षिक दराने तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट व्हायला पाहिजे 6620. एकदम बेस्ट आणि शॉर्टकट वे आहे. उत्तरही चुकणार नाही. थोडीशी तयारी तुम्हाला करावी लागेल आणि हे सर्व शॉर्टकट्स मी ॲपमध्ये तुम्हाला ऑलरेडी शिकवून चुकलेलं आहे. ॲपमध्ये तुम्हाला डीप नॉलेज दिलं आहे. आता त्याचा वापर करणे तुम्हाला अशा प्रश्नांमध्ये प्रश्न दिसला की कोणता कॉन्सेप्ट वापरायला पाहिजे त्यानुसार तुम्हाला डील करता आलं पाहिजे. राईट. चला क्वेश्चन नंबर 2 नंतर क्वेश्चन नंबर 3 ला येऊया. क्वेश्चन नंबर 3 व्हॉट इज द प्रिन्सिपल अमाऊंट. आता इथे प्रिन्सिपल अमाऊंट काढायची आहे तुम्हाला विच अर्न रुपीज 1320.
प्रिन्सिपल अमाऊंट काढायची आहे, प्रिन्सिपल अमाऊंट, आणि विच अर्न 1320 ॲज कंपाऊंड इंटरेस्ट फॉर द सेकंड इयर. बरं लक्षात घ्या क्वेश्चनला की हा जो 1320 हा सेकंड इयरचा दुसऱ्या वर्षीचा कंपाऊंड इंटरेस्ट आहे, कंपाऊंड इंटरेस्ट, आणि ॲट 10% पर ॲनम रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 10% पर ॲनम. सेकंड इयरचा तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे, कंपाऊंड इंटरेस्ट 1320. प्रिन्सिपल अमाऊंट जी पण असेल ती नेहमी स्वतःसाठी 100% असतेच. हे फंडे आपण शिकून चुकलाय. तर हे 100% वर त्याला किती पर्सेंट जास्त मिळते, तर 10% जास्त मिळतात. 100% वर 10% जास्त मिळत आहेत. म्हणजे हा जो कंपाऊंड इंटरेस्ट तयार होतोय, कंपाऊंड इंटरेस्ट सेकंड इयरचा, यापासून आपल्याला फर्स्ट इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट तयार करता येईल. तर हा जो 1320 आहे 100 + 10, 110% आहे, आणि 110 ने डिव्हिजन करू तर 1% ऑफ फर्स्ट इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल, आणि त्याला मल्टिपल बाय 100 करूया, मीन्स तुम्हाला फर्स्ट इयरचा कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. आणि फर्स्ट इयरचं कंपाऊंड इंटरेस्ट आणि फर्स्ट इयरचं सिंपल इंटरेस्ट हे नेहमी सारखं असतं, ते दोन्ही सारखेच असतात. हा सुद्धा फंडा आपण शिकून चुकलेला आहे. 0 कटला, इथे जर डील केलं 11 1 जा 11 2 जा 12 × 100 मीन्स 1200 रुपये. हा काय मिळतोय तुम्हाला, हा मिळतोय पहिल्या वर्षीचे चक्रवाढ व्याज किती मिळतोय 1200. आणि हा किती पर्सेंट आहे बोलतोय, हा 10% आहे. 10% आहे तर तुम्हाला 100% अमाऊंट काढायची आहे. ही अमाऊंट 10% आहे. 1200 ही किती आहे 10%, तर याला डिव्हिजन 10 करू, दॅट इज द 1% ऑफ प्रिन्सिपल अमाऊंट, आणि प्रिन्सिपल अमाऊंट पाहिजे आपल्याला 100%. 100 ने मल्टिप्लिकेशन करू, 0 कॅन्सल आउट, 120 × 100 मीन्स 12,000. हे आन्सर असायला पाहिजे. प्रिन्सिपल अमाऊंट तुमची असायला पाहिजे 12,000. हे सर्व शॉर्टकट, हे सर्व कॉन्सेप्ट, हे सर्व ज्या काही आपण क्लुप्त्या वापर करतोय, हे सर्व तुम्हाला ॲपमध्ये डीप नॉलेज दिलेलं आहे. फक्त प्रश्न बघितल्यावर तुम्हाला अप्लाय करता आले पाहिजे की प्रश्न कशा पद्धतीने सॉर्ट आउट होईल, राईट. तर क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर मिळतोय ऑप्शन नंबर सी 12,000. चला समोर जाऊया, क्वेश्चन नंबर 4 ला येईल. क्वेश्चन नंबर 4, इफ द कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 सक्सेसिव्ह इयर्स, 2 सक्सेसिव्ह, तर आपला यामध्ये पण एक फंड आहे. Every next year's compound interest or agreed amount are always dependable on the 1% of previous years. Previous years चा 1% वर डिपेंड असतो तो. If the compound interest for 2 successive years means, आणि त्यामध्ये आपल्याला सक्सेसिव्ह मीन्स कन्झिक्युटिव्ह इयर्स असायला पाहिजे, तर सक्सेसिव्ह तो बोलतोय. तर तुम्हाला दिलाय एक 1100 and 1210 रिस्पेक्टिव्हली. देन द रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायला सांगितलंय. रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड आउट करायचं असेल तर या दोघांच्या सबट्रॅक्शनला मीन्स 1210 मायनस 1100 याला भाग देणे कशाने, 1% ऑफ प्रिव्हियस इयर. 1% ऑफ प्रिव्हियस इयर, तर प्रिव्हियस इयर तर हाच असायला पाहिजे 1100. हा तर नेक्स्ट इयरचा असेल. 2 सक्सेसिव्ह इयर्स, त्यामध्ये प्रिव्हियस इयर मागचा आणि समोरचा नेक्स्ट इयरचा असेल, तर प्रिव्हियस इयर तुमचा 1100. याचा 1% ने डिव्हिजन करू तर 1100चा 1% दॅट इज 11. आणि इथून फॉर्म होतो आपला रेट ऑफ इंटरेस्ट. तर रेट ऑफ इंटरेस्ट इथून फॉर्म होईल. या दोघांची सबट्रॅक्शन करा. 0 दॅट इज 0, 1 दॅट इज 1, 12 मधून 11 दॅट इज 1, डिव्हिजन 11. 110 ला 11 ने भाग द्या. 110 ला मीन्स तुमचा 10% रेट ऑफ इंटरेस्ट असायला पाहिजे. 10%. खूप महत्वाचा पॉईंट होता बरं का हा, जो तुम्हाला यावर खूप सारे क्वेश्चन्स आपण ॲपमध्ये डील करून चुकलेलो आहे. कधी 7 वर्ष आणि 8 वर्ष, कधी 10 वर्ष 11 वर्ष कन्झिक्युटिव्ह असायला पाहिजे, कधी 3 इयर्स 4 इयर्स. तर कन्झिक्युटिव्ह इयर्समध्ये जेव्हाही प्रश्न असेल त्यावेळेस त्यांच्या सबट्रॅक्शनला 1% ऑफ प्रिव्हियस इयर्सने डिव्हिजन करणे, तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर ड्रॉ, राईट. तर तुमच्या क्वेश्चन नंबर 4 चा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 1 10%. चला सेम प्रश्न इथे दिसतोय, सेम क्वेश्चन. तर क्वेश्चन कंपाऊंड इंटरेस्टवर असो किंवा ग्रीड अमाऊंट म्हणजे टोटल अमाऊंटवर, दोघांसाठी पण सारखाच प्रोसेसने तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काढता येतो की अ सम ऑफ मनी मीन्स ग्रीड अमाऊंट ॲट कंपाऊंड इंटरेस्ट अमाउंट्स टू रुपीज 10,580 इन 2 years and रुपीज 11,638 इन 3 years. कन्झिक्युटिव्ह आहेत का बघा. एक तुम्हाला ग्रीड अमाऊंट दिली आहे 2 इयर्सची,
दुसरी दिली आहे 3 इयर्सची, 2 and 3 कन्झिक्युटिव्ह आहेत. आणि इथे क्वेश्चन पुन्हा विचारतोय द रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम, तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं. अगेन तीच प्रोसेस की या दोघांच्या सबट्रॅक्शनला मीन्स 11638 मायनस 1010,580 या दोघांच्या सबट्रॅक्शनला 1% ऑफ प्रिव्हियस इयरने डिव्हिजन करू. तर प्रिव्हियस इयर मीन्स सेकंड इयर असायला पाहिजे, थर्ड इयर तर हा नेक्स्ट इयर आहे, तर याच्या 1%ने आपण याला डिव्हिजन करू. याच्या 1% मीन्स 105.8 राईट. 1% भरपूर प्रश्नांमध्ये वापर केलेला आहे, तर त्याची सवय तुम्हाला असायला पाहिजे. चला सबट्रॅक्शन करू आणि आन्सर काढू. 8 मधून 0 दॅट इज 8, 3 मधून 8, 13 मधून 8 दॅट इज 5 राईट. 1 रिमेनिंग, 6 मधून 6 दॅट इज 0 अँड 11 मधून 10 1. डिव्हिजन 105.8, डेसिमल पॉईंट सारखा करून घेऊया आणि क्वेश्चनचा आन्सर ड्रॉ करूया. 1058 डिव्हिजन 1058, 1058 1 जा मीन्स याचा आन्सर 10% असायला पाहिजे. रेट ऑफ इंटरेस्ट 10%, ऑप्शन नंबर सी. कंपाऊंड इंटरेस्ट खूप किचकट आणि कॉम्प्लिकेटेड टाईपचे प्रश्न तयार होतात, त्यामध्ये तुम्हाला सर्वचा सर्व प्रश्न शॉर्टकटने अप्लाय करता आले पाहिजे राईट. चला क्वेश्चन नंबर 5 नंतर येऊया नेक्स्ट क्वेश्चनला, क्वेश्चन नंबर 6. बरं, क्वेश्चन नंबर 6च्या आधी एक थोडीशी ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊया की मिशन ऑफिसर्स प्रेझेंट. मिशन ऑफिसर्स काय घेऊन आलाय तुमच्यासाठी, तर एक ॲप घेऊन आलेलं आहे. एक ॲप ज्यामध्ये कम्प्लीट नॉलेज ऑफ कॉम्पिटिटिव्ह मॅथ्स अँड रिजनिंगचं तुम्हाला कम्प्लीट नॉलेज देत आहे. त्यामध्ये रेकॉर्डेड कोर्सेस तुम्हाला इथे मिळतील. रेकॉर्डेड कोर्सेस, वेगवेगळ्या परीक्षांचे रेकॉर्डेड कोर्सेस. बट ही जी ॲड आहे ही कशासाठी आहे, तर ही बँकिंग लेवलचे जितके प्रश्न आहेत त्यांच्यासाठी ॲड आहे की बँकिंग, ज्यामध्ये IBPS, PO, SO, SBI किंवा क्लरिकल किंवा RRB कुठलीही परीक्षा असो, याचे बंच ऑफ लेक्चर्स तयार करून ठेवलेले आहेत की सर्व टॉपिक्सचे विथ ऑल शॉर्टकट्स विदाउट युजिंग एनी फॉर्म्युलाने नाही, तर प्रत्येक लेवलपर्यंत मीन्स प्रो लेवलपर्यंत, बेसिक पासून तर प्रो लेवलपर्यंत सर्व टॉपिक्सला डील केले आहेत. आणि असे 220च्या वर लेक्चर्स तुम्हाला 220+ हे लेक्चर्स मिळतील. जर बँकेची तयारी करायची असेल बँकिंगची, तर त्याचे रेकॉर्डेड लेक्चरचा बंच तयार केलेला आहे आम्ही. आणि तो बंच जो आहे 220+ लेक्चर तो मिळतोय फक्त 1999 मीन्स 2000 रुपयाला. तो 2000 रुपयाला मिळतोय. आणि जर बँकिंगचे क्लासेस करायचे असतील तर ऑलमोस्ट सध्याची फीस ती 30,000 अँड अबो आहे. आणि त्यामध्ये पण मॅथ्स आणि रिजनिंग मीन्स क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिजनिंग हेच 2 सब्जेक्ट करायला ऑलमोस्ट स्टुडंट्स येतात. तर तितका पैसा खर्च न करता 2000 रुपयामध्ये तुम्हाला कम्प्लीट नॉलेज मिळेल बँकिंगच्या सिलेबसचं, ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिजनिंग. तर ते कुठे मिळेल, तर ते मिळेल तुम्हाला मिशन ऑफिसर्स नावाच्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करणे. मिशन ऑफिसर प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल, किंवा तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला टोटल 220+ तर आहेच आणि 1 इयरची व्हॅलिडिटी आहे. 1 इयर व्हॅलिडिटी आहे मीन्स कालावधी 1 वर्षाच्या 1 वर्षापर्यंत तुम्ही अनलिमिटेड टाइम्स कितीही लेक्चर्स बघू शकता. यू कॅन वॉच द व्हिडिओज मल्टिपल टाइम्स, अनलिमिटेड टाइम्स कितीही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये तुम्ही जर हा कोर्स खरेदी केला 2000, तर घरी बसून तुम्हाला बँकिंगची तयारी करता येईल. सर्वच्या सर्व व्हिडिओज जे रेकॉर्डेड आहेत ते तुम्हाला घरी बसून बघता येईल आणि तयारी करता येईल. त्याशिवाय त्यामध्ये जर काही अडचण येत असेल तर त्या अडचणी सॉल्व्ह करायला आम्ही आहोत. तर वेळ वाया घालवू नका, लवकरात लवकर ॲपला इन्स्टॉल करा आणि कोर्स परचेस करा, म्हणजे तुम्हाला घरी बसून तयारी करता येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर नेक्स्ट लेवल. अ सम ऑफ मनी इज ट्रिपल इट सेल्फ इन 3 इयर्स ॲट सिम्पल इंटरेस्ट. बरं का, चुकीने हा सिम्पल इंटरेस्टचा क्वेश्चन आला, बट सॉल्व्ह करून घेऊया आपल्याला. सम ऑफ मनी ही ट्रिपल होते इट सेल्फ इन 3 इयर्स, म्हणजे 100 रुपये जर असेल तर ही ट्रिपल होत आहे 300, ट्रिपल होत आहे. आणि इन किती वर्षात होत आहे की इन 3 इयर्स, तर 3 इयर्समध्ये ही ट्रिपल होते. आणि हा सिम्पल इंटरेस्टचा हा चुकून आलाय, बट आलाय तर आपण घेऊन घेऊया. तर बघा 100 रुपये त्याची प्रिन्सिपल होती, 300 रुपीज त्याची टोटल प्राइस झालेली आहे. तर या 100 रुपयावर किती इंटरेस्ट मिळाला असेल, तर 100 रुपयावर मिळाला असेल 200 मीन्स सिम्पल इंटरेस्ट तर हा नेहमी कॉन्स्टंट असतो.
कधीच बदलत नाही. इट मीन्स एव्हरी 3 इयर्सला त्याला 200 रुपीज इंटरेस्ट मिळतंय, प्रत्येक 3 वर्षाला. तर समोरही 3 वर्षाला त्याला 3 इयर्सला त्याला अगेन 200 रुपीज इंटरेस्ट मिळेल. 3 + 2 तो होता 500. आणि क्वेश्चन हाच विचारलाय, इन हाऊ मेनी इयर्स विल इट मल्टिप्लाय 5 टाइम्स. हा जो 100 रुपये आहे तो 5 टाइम्स मीन्स 500 व्हायला टोटल किती इयर्स लागायला पाहिजे. तर काउंट करा, इथे आले 3 इयर्स आणि इथे आले 3 इयर्स. 3 + 3 दॅट इज 6 इयर्स लागायला पाहिजे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर 6 इयर्स असायला पाहिजे. खूप विद्यार्थ्यांना असं वाटतंय या प्रश्नामध्ये, खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की थ्राईस 3 इयर्समध्ये होतात, थ्राईस एकाच, तर 5 टाइम्स 5 इयर्समध्ये व्हायला पाहिजे. बट असं नसतं. सिंपल इंटरेस्ट हा कॉन्स्टंट असतो, याला कॉन्स्टंट थेरी म्हणतात. तर ही कॉन्स्टंट थेरी सुद्धा तुम्हाला ॲपमध्ये शिकवलेली आहे. तुम्हाला खूप सारे प्रश्न यावरही आपण डील करून चुकलोय. तर हा सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन लक्षात ठेवा. चला समोर जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 7. सम अमाउंट ऑफ मनी ग्रोज अप टू ₹8,000. एक अमाउंट आहे ती 8,000 मीन्स 8,000 ग्रीड अमाउंट होते इन 3 इयर्स अँड अप टू 10,000 इन 4 इयर्स ऑन कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टने होते, राईट. जर 3 वर्षात 8,000 होत आहे, 4 वर्षात 10,000 होत आहे, कंजिक्युटिव्ह इयर्स आहेत, कंजिक्युटिव्ह इयर्स आहेत मीन्स आपल्याला इथे रेट ऑफ इंटरेस्ट काढता येईल. रेट ऑफ इंटरेस्ट कसा की 4 इयरमध्ये 10,000 होत आहे, 10,000 मायनस 3rd इयरमध्ये 8,000 होत आहे, 8,000 आणि डिव्हिजन 1% ऑफ प्रिव्हियस कोण मिळतोय 8,000, याचा 1%ने डिव्हिजन करू तर हा आपल्याला मिळेल रेट ऑफ इंटरेस्ट. आणि रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल तर क्वेश्चनचा आन्सर पण तयार होईल. चला 10,000 मधून 8,000 दॅट इज 2,000. डिव्हिजन 80, 0 0 कॅन्सल आउट झालाय. 8ने याला डिव्हिजन केलं दॅट इज 25. तर 25% हा काय मिळाला तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट. 25% मिळाला तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट. क्वेश्चन काय विचारलाय बघूया. व्हॉट इज द सम. तुम्हाला सम फाइंड आउट करायची आहे. तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट मिळाले 25,000, सम फाइंड आउट करायची आहे मीन्स प्रिन्सिपल किती असेल. तर एकतर तुम्हाला 3 इयर्सचा टोटल ग्रीड अमाऊंट दिले 8,000 आणि 4 इयर्सचा टोटल ग्रीड अमाऊंट दिलाय 10,000. तुम्ही एकतर सम काढताना एकतर 3 इयर्सचा यूज करा किंवा 4 इयर्सचा आणि तुम्हाला टोटल ग्रीड अमाऊंट दाखवणे. आपल्याला सम माहिती नाही की समजा सम असेल x रुपीज, यावर 25% एक्स्ट्रा मिळतोय. एव्हरी इयरला 25% कंपाऊंडेड अॅन्युअली आहे तर 25% एक्स्ट्रा मिळतोय मीन्स 100 + 25. कारण ही जी प्रिन्सिपल असेल ही तर स्वतःसाठी 100% असेलच. यावर 25% 100 + 25 125% मिळतोय त्याला. आणि आपण या 3 इयर्ससाठी घेऊया ज्याची टोटल ग्रीड अमाऊंट आहे 8,000. 3 इयर्ससाठी तर हे 125 त्याला 3 इयर्स मिळतील. 125% इंटू 125%. तर टोटल ग्रीड अमाऊंट तयार होईल त्याची 8,000. टोटल ग्रीड अमाऊंट किती तयार होते 8,000. म्हणजे आता या इक्वेशन वरून तुम्हाला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x काय तुमचा प्रिन्सिपल. तर याला आपण तिकडे जर कन्वर्ट केलं तर आधी तर रिड्यूस करून घेऊया. 25 ने 25 5 जा 5 जा 25 4 जा 25 5 जा 4 आणि 5 4 आणि हा 5/4 तिकडे कन्वर्ट केला तर हा 4/5 4/5 इंटू 4/5 येईल मीन्स 4/5 इंटू 4/5 इंटू 4/5, राईट. आता मिळेल तुम्हाला x ची व्हॅल्यू. यांच्यापासून जे काही प्रोड्यूस होत असेल ते तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे. चला तर डिवाइड करून बघूया. बघा 5 इंटू 5 इंटू 5, चला 5 ने रिड्यूस करू. 5 ने याला रिड्यूस केलं तर 5 16 जा, राईट. 5 ने याला रिड्यूस केलं 160 मीन्स 32. 320 5 ने याला रिड्यूस केलं दॅट इज 64 मीन्स काय तयार होतं तुम्हाला 64 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 दॅट इज 64 मीन्स 64चा स्क्वेअर असायला पाहिजे. 64चा स्क्वेअर तो मिळतो तुम्हाला 4096. तर तुमचा प्रिन्सिपल असायला पाहिजे 4096 जो तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळतोय. तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग आहेतच. एक लिनियर इक्वेशन तयार झालं तर त्याला सॉर्ट आउट करता आलं पाहिजे किंवा तुम्हाला यामध्ये सीड या मेथडचा पण वापर करता येईल, हरकत नाही. सीड सुद्धा तुम्हाला शिकवून चुकलेलो आहे. आणि ग्रीड अमाऊंट कशी तयार होतं तर प्रिन्सिपलला जितके पर्सेंट एक्स्ट्रा मिळत असेल 100 + 25% एक्स्ट्रा मिळतोय. 100 + 25 125 आणि 3 टर्मसाठी आपण घेतलंय. आपण जर 4 टर्मसाठी 1000 जरी घेतला असता तरी आन्सर आपलं हेच तयार झालं असतं, त्यामध्ये काहीच फरक पडला नसता.
राईट. तर तुमचा प्रिन्सिपल असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड. चला क्वेश्चन नंबर 8 ला येऊया. क्वेश्चन नंबर 8, व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट ऑब्टेन ऑन अमाउंट ऑफ ₹20,000. 20,000 रुपयावर त्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे ॲट द रेट ऑफ 15% पर एनम आफ्टर 4 इयर्स बोलत आहे. 15% नुसार 4 इयर्स आणि तुम्हाला डेसिमल पॉईंट मध्ये दिलेले आहेत. तर 4 इयर्ससाठी 20,000 ही तुम्हाला प्रिन्सिपल दिली आहे. 20,000 ही तुम्हाला प्रिन्सिपल दिली आहे आणि किती पर्सेंट त्याला एक्स्ट्रा मिळत आहे तर 15% एक्स्ट्रा मिळत आहे. 15% एक्स्ट्रा मिळत आहेत म्हणजे 100 + 15 115% असं म्हणता येईल. अगेन 115% किती टर्म पर्यंत आहे तुम्हाला 4 टर्म पर्यंत. तर 115% 4 टाइम्स आपण लिहून घेऊया 115% आणि ही तयार होईल तुमची ग्रीड अमाऊंट. ही काय तयार होईल तुमची ग्रीड अमाऊंट आणि जी काही ग्रीड अमाऊंट तयार होत आहे त्यामधून प्रिन्सिपल मायनस करून घेऊया -20,000 म्हणजे तुम्हाला काय मिळेल याचा कंपाऊंड इंटरेस्ट. आता यामध्ये पण तुम्हाला तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग करणे आहेत. तर आधी तर किती 0 कॅन्सल आउट 0 पेक्षा 5 ने रिड्यूस करायला 5 ने रिड्यूस केला 5 20 दॅट इज 23. अगेन इथे 20 अगेन इथे 23 अगेन इथे 20 इथे 23 अगेन इथे 20 इथे 23. राईट. कॅल्क्युलेशन्स थोडेसे व्यवस्थित असतील तर क्वेश्चनचा आन्सर पण मिळेल. बघा हा 4 0 आणि 1 2 3 4 4 0 कॅन्सल आउट झाले. पुन्हा हा 2 आणि हा 2 पण कॅन्सल आउट झाले. राईट. आता 23 चा 4th पॉवर काढणे 23 चा स्क्वेअर 23 × 23 दॅट इज 23 चा स्क्वेअर दॅट इज 529 हा 23 चा स्क्वेअर आहे. अगेन 23 × 23 तर 529 मीन्स तुम्हाला 529 × 529 चा स्क्वेअर तुम्हाला ड्रॉ करणे आहे. तर 529 चा स्क्वेअर काय बोलताय 5 चा स्क्वेअर 25 10 ची ट्वाइस दॅट इज 20 45 ची ट्वाइस 90 + 4 दॅट इज 94 9 to the 18 ची ट्वाइस दॅट इज 36 आणि 9 चा स्क्वेअर दॅट इज 81 मीन्स 1 8 + 6 4 दॅट इज 8 दॅट इज 9 दॅट इज 7 2 मीन्स 23 चा 4th पॉवर तयार होतो तुमचा 279,841. आता डिव्हिजन मध्ये बघा हा 2 इथे दिसतोय हा 2 इथे दिसतोय आणि हा 2 इथे दिसतोय. डिव्हिजन 2 × 2 × 2 मीन्स 8 मायनस यांचं जे काही येईल त्यामधून 20,000 मायनस करू म्हणजे तुमचा कंपाऊंड इंटरेस्ट तयार होईल. राईट. चला रिड्यूस करूया 8 ने याला भाग द्या 8 3 जा 24 3 रिमेनिंग 8 4 जा 32 that is 7 remaining 8 9 जा 72 that is 6 remaining 8 8 जा 64 काहीच रिमेनिंग नाही 8 0 तर इथे एक 0 घेऊ डेसिमल पॉइंट 8 1 जा 8 2 जा 8 5 जा -20,000. कॅल्क्युलेशन चांगले आहेत तर यानुसार करूया. बघा 34,000 मधून 20,000 मायनस केले तर राहिले किती 14,000 आणि समोरची संख्या 980.125 असं काही आन्सर तुमचं असायला पाहिजे. 14,980.125 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळते. अगेन डिपेंड अपॉन युअर कॅल्क्युलेशन स्किल की तुमच्या कॅल्क्युलेशन किती स्ट्रॉंग आणि फास्ट आहेत की तयार झालेलं इक्वेशन तुम्हाला इन्स्टंटली ड्रॉ करता आलं पाहिजे. तर यानुसार तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर ड्रॉ करता येईल. तर तुम्हाला तशी कॅल्क्युलेशनच्या स्किल्स तुम्हाला डेव्हलप कराव्या लागतीलच. या सर्व स्किल्स तुम्हाला आपण शिकवून चुकलेल्या ॲपमध्ये तिथून तुम्हाला डेव्हलप करता येतीलच. चला क्वेश्चन नंबर 8च्या नंतर क्वेश्चन नंबर 9 ला जाऊ. क्वेश्चन नंबर 9, what is the compound interest occurred on an amount of ₹15,000 at the rate of interest 11% per annum at the end of 3 years. 3 years साठी क्वेश्चन आहे आणि 3 इयर्सचा शॉर्टकट काय बोलताय तर शॉर्टकट आहे मीन्स क्यूब मेथड. 3 इयर्स साठी क्वेश्चन आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय तुम्हाला 11%. 11 तर 11 चा क्यूब करूया. 11 चा क्यूब 1331 देन 11 चा स्क्वेअर आणि त्याची थ्राईस 11 चा स्क्वेअर 121 त्याची थ्राईस 363 आणि त्याला जोडूया 2 0 देन 11 ची थ्राईस 33 आणि त्याला जोडूया 1 2 3 4 4 0 यांची करूया ॲडिशन 136763 आणि मल्टिपल बाय तुम्हाला प्रिन्सिपल दिलाय 15,000 याच्याने मल्टिप्लिकेशन करून घेऊया. जे काही मल्टिप्लिकेशन तयार होईल त्याला 3 2 जा 6 6 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट ड्रॉ करणे. चला
15,000 चे 3 0 1 2 3 जोडून दिया 15 1 जा 15 1 रिमेनिंग दॅट इज 45 प्लस 1 46 4 रिमेनिंग दॅट इज 60 प्लस 4 सॉरी 90 प्लस 4 दॅट इज 94 9 रिमेनिंग 15 7 जा 105 प्लस 9 140 114 right 11 remaining that is 90 plus 11 100 and 101 10 remaining that is 45 plus 10 that is 45 plus 10 55 आणि याला ड्रॉ करण्या तुम्हाला 6 डिजिटच्या आधी डेसिमल पॉईंट तो येईल इथे मीन्स असं काही मिळतं का 5514.465 यस मिळतोय ऑप्शन नंबर सेकंड हे आन्सर असायला पाहिजे या सर्व शॉर्टकट्स तुम्हाला अप्लाय करता आले पाहिजे हे सर्व डील करून चुकलेलं आहे पुन्हा पुन्हा वारंवार प्रॅक्टिसमध्ये घेऊन या वेगवेगळे प्रश्न सॉल्व्ह करून बघा डिरेक्टली सॉर्ट आउट करता आलं पाहिजे कारण 11% नुसार जर तुम्ही इतर कुठल्याही पद्धतीने ड्रॉ करण्याचा प्रयत्न कराल तर ते मात्र खूप किचकट होईल गो विथ शॉर्टकट मेथड आणि उत्तर चुकणार नाही याची पण शाश्वती यामध्ये असतं मग जर तुमचे कॅल्क्युलेशन चांगले असतील तर ऑप्शन नंबर सेकंड या प्रश्नाचं उत्तर तयार होईल चला फायनली या सेशनसाठी शेवटचा क्वेश्चन बघूया फायनली या सेशनसाठी शेवटचा क्वेश्चन काय बोलतोय क्वेश्चन नंबर 10 क्वेश्चन नंबर 10 करण इन्वेस्ट एन अमाउंट ऑफ ₹8560 at 4% per annum फॉर 2 years 2 वर्षासाठी त्याने गुंतवले आणि प्रश्न बोलतोय व्हॉट अप्रॉक्सिमेटली अमाउंट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट विल बी ऑब्टेन ॲट द एंड ऑफ 2 years 2 वर्षानंतर जवळपास अप्रॉक्सिमेट वापरलाय बरं काहीच आहे कुठे गेलं अप्रॉक्सिमेट की व्हॉट अप्रॉक्सिमेटली मीन्स तुम्हाला जवळपास आन्सर काढणे जास्त किचकटपणा करायचा नाही आहे आधी जर थोडंसं ऑप्शनवर नजर टाकली तर सर्व ऑप्शन जवळपास दिसतात बघा 684 689 698 645 मीन्स तुम्हाला ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेट काढायचं आहे ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेट मीन्स नियरली अप्रॉक्सिमेट तर नियरली अप्रॉक्सिमेट काढताना तुम्हाला 2 इयर्स साठी दिलाय रेट ऑफ इंटरेस्ट आहे 4% तर 4 चा स्क्वेअर करा 4 चा स्क्वेअर दॅट इज 16 4 ची ट्वाइस 8 त्याच्या समोर जोडूया 2 0 यांची करूया ऍडिशन 816 आणि मल्टिपल बाय प्रिन्सिपल काढायचा आहे जी तुम्हाला 8560 मिळतोय 8560 राईट यांचं मल्टिप्लिकेशन करणे 4 डिजिट इंटू 3 डिजिट आपण शिकलेलं आहे तर त्याचा वापर करूया दॅट इज 8 इंटू 8 64 दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट इज 40 प्लस 8 48 तिघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 8 6 जा 48 8 6 जा 48 48 प्लस 48 दॅट इज 96 प्लस 5 मीन्स 101 राईट 6 5 जा 30 प्लस 6 36 आणि 6 6 जा 36 हा 0 जोडलेला आहे 0 जोडून देऊया इथे दॅट इज 0694 10 प्लस 8 18 1 रिमेनिंग 9 दॅट इज 6 आणि 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट देऊया म्हणजे तुमच्या अप्रॉक्सिमेट आन्सर जे आहे ते 698 असायला पाहिजे 698 जे तुम्हाला मिळतं ऑप्शन नंबर डी मध्ये समोरचे 0.496 हे घेण्याची गरज नाही पहिले जे 3 मिळत आहेत अप्रॉक्सिमेट मीन्स जवळपास हे जे आन्सर आपलं ड्रॉ झालेलं आहे त्याच्या जवळपास असलेलं ऑप्शन कोणतं मिळतं आहे ते मिळतं ऑप्शन नंबर डी तर त्याला तुम्हाला टिक करणे सर्व टाईपचे क्वेश्चन्स आपण शिकून चुकलेले आता त्याला फक्त एक सराव एक रिव्हिजन एक उजाळा देणे आपल्याला म्हणून आपण हे यूट्यूबचे लेक्चर्स पुन्हा आपण रिजनरेट करतोय तर तुम्ही जे शिकलेले आहेत त्याला तुम्हाला वापर कसा करायचा आहे आलेल्या प्रश्नामध्ये त्यासाठी हे यूट्यूबचे लेक्चर्स मी तुमच्या समोर आणत असतो आणि त्याचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे राईट तर हे 10 प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत पार्ट 1 चे आहेत बरं का कंपाऊंड इंटरेस्ट पार्ट 1 चे आहेत असे 4 पार्ट पुन्हा घेणे आहेत म्हणजे असे 3 पार्ट्स पुन्हा घेणे म्हणजे 4 पार्ट्स आपल्याला कंपाऊंड इंटरेस्टचे घेणे आहेत तर या पहिल्यामध्ये जसे प्रश्न आले त्यापेक्षा वेगळे प्रश्न आणि किचकट कॉम्प्लिकेटेड प्रश्न तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये डेफिनेटली बघायला मिळतील त्याच्या समोरच्या पार्टमध्ये त्यापेक्षा ॲडव्हान्स क्वेश्चन्स आणि त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये एकदम प्रो लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला डील करणे आहेत आणि करता आले पाहिजे कारण कंपाऊंड इंटरेस्ट हा टॉपिक सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे बँकिंग द्या SSC द्या रेल्वे द्या किंवा इतरही परीक्षा द्या कंपाऊंड इंटरेस्टवर तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन पडेल म्हणजे पडेलच आणि तुमची ती तयारी असायला पाहिजे प्रश्न बघितल्याबरोबर डील करता आला पाहिजे राईट तर तात्पुरता
या सेशनला मग इथेच थांबूया, तुम्हाला पार्ट 2 मिळेल. जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, राईट. शिवाय तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तक्रारी असतील किंवा काही तुमचे प्रश्न असतील जे तुमच्याकडून सॉर्ट आउट होत नसतील ते सुद्धा तुम्हाला आम्हाला पाठवता येतील, राईट. तर मग तात्पुरता इथेच तुमची रजा घेत आहे. नेक्स्ट व्हिडिओ मिळेल तुम्हाला पार्ट 2, कंपाऊंड इंटरेस्ट पार्ट 2 ला, राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच.